कोण म्हणलं तुम्ही हरताय? तुम्हीच ही मॅच जिंकणार. बरोबर बोलाले, तुम्हीच ही मॅच जिंकणार. फक्त तुम्हाला डोसकं शांत ठेवून खेळायला लागणार आहे. तू शांतपणा नको शिकव मला, कळलं तुला? आणि का समोरच्या टीमचे पॉइंट जास्त होत चाललेत म्हणून तू चिडचिड करायला लागलीस. त्यात आम्ही तुझी मॅच बघायला आलो म्हणून डिस्टर्ब झालीस. झालं झालं, तू प्लीज जा इथून, गेट लॉस्ट. मला तुझ्या लेक्चरची गरज नाहीये, कळलं? तू काय डोसकर पडलेस का ग? अगं लेक्चर देत नाही, तुला भानावर आणायलोय. मला बी वाटतंय तुम्ही ही मॅच जिंकावी, कारण आपल्याच कॉलेजची टीम पुढे जाणार आहे. जरा शांत राहशील? ऐक, समोरच्या टीमचा डिफेन्स लय स्ट्रॉंग आहे, पण त्यांचा अटॅक लय फुसका आहे, म्हणजेच वीक आहे. त्यामुळे त्याच गोष्टीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. अगं डिफेन्स करून तुम्ही पॉइंट मिळवू शकता, पण अटॅक करून पॉइंट जिंकायचे असतील तर पिंकीला पाठवायचं. ती चांगलं करते, त्यामुळे प्रत्येक डावाला तिलाच रेडला पाठवायचं, कळतंय? गावछाप, मी आहे या टीमची कॅप्टन. मी इथे उभी आहे, मी डिसिजन घेऊ शकते. तुला ना मध्ये मध्ये यायची गरज नाहीये, आणि तू नको ना मध्ये मध्ये येऊ. तू तुझी टीम बघ ना. गेट लॉस्ट हो, गेट लॉस्ट. ऑल द बेस्ट. जा आता. तुमच्यामुळे कम. झालं, आलीस नव्हती तिची बोलणी खाऊन. कशाला उगाच तिला शांतपणे शिकवायला गेलीस तू? जाऊन दे, तिच्यात जिकायची जिद्द आहे. मला जे सांगायचं होतं ते तिला चांगलंच कळलं. आता ते ऐकायचं की नाही तिच्यावर. मी माझं काम केलं. मजबूत भरोसा अपने सपनों पे करना, जितने मुंह उतनी बातें, गौर कितनों पे करना. आज लोगों की बारी, जो कहें कह लेने दे. तेरा भी दिन आएगा, उस दिन हिसाब चुका के रहना. हर भेड़ की हाहाकार के बदले शेर की एक दहाड़ है प्यारे. दंगल 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 दंगल, सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे. समोरच्या टीमचा डिफेन्स लय स्ट्रॉंग आहे, पण त्यांचा अटॅक लय फुसका आहे, म्हणजेच वीक आहे. त्यामुळे त्याच गोष्टीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. अगं डिफेन्स करून तुम्ही पॉइंट मिळवू शकता, पण अटॅक करून पॉइंट जिंकायचे असतील तर पिंकीला पाठवायचं. पिंकी, आपल्याला 4 पॉइंट्स हवेत. तू जा, हा तुझा टाइम आहे. प्रूव्ह युअर सेल्फ. ओके, कम ऑन पिंक्स, गो, कम ऑन. कबड्डी 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 कबड्डी. हाय ऋषी सर. हॅलो, हा ऋषी सर. अहो आपली ए टीम पुढचा राऊंड बी जिंकली. अहो लय भारी खेळायला लागल्यात बघा पोरी. अरे वा, दॅट्स अ गुड न्यूज.
बरं आता ते जसं एक स्टेप पुढे जात आहेत तसं आपल्यालाही जायचंय. आपल्याला सेमीफायनल जिंकायची आहे कमळी. अहो आम्ही सोडतोय होय, जिंकणार म्हणजे जिंकणारच बघा. खरंच तर तुम्ही इथं पाहिजे होतं बघा. आय नो मला तिथे खरंच यायचंय आता, पण इथनं बाहेर पडायला पाहिजे ना. पण फायनलला मी नक्की यायचा प्रयत्न करेन. अर्थात इथनं परमिशन मिळाली मला जायला तर. चालतंय, ठेवतो फोन. बाय. कमळे, अगं कुणाचा फोन होता ग? अगं ऋषी सरांचा. पुढच्या राऊंडसाठी शुभेच्छा दिल्यात त्यांनी. होय काय? लयच भारी. खरं आपल्यासनी आबानं सरू काकीला बी फोन लावायचा होता ना व? अगं विसरलोच बघ. चल बाहेर एसटीडी आहे का बघूया. अगं कशाला? यो फोन आहे ना व? साहेबा सरांचाच आहे ना व? मग लाव की यावरनच. अगं साहेबा सर बी आपलंच आहेत, ते काय बी म्हणणार नाही. तू लाव बिंदास. खरं तुला त्या जाधव मामांचा नंबर पाठाय ना व? मला सगळे नंबर पाठ असतात. ते सांगतील की आपल्या आबासनी. आता काय झालं? अगं फोनच लागना झालाय. अगं नेटवर्क नसेल. तू परत एकदा लावून बघ. आता 4 वेळा लावला की. अगं आता देवाचं नाव घे आणि लाव परत. राहून दे, सोड. अगं या पावसामुळे रेंज नसेल. बघ की दसरा आला तरी पाऊस पडतोय. ह्या टायमाला रावण काय जळत नसतोय, बुडतोय वाटतं. चला की लवकर, साहेबा सरांनी जेवायला बोलवलंय. दुपारनंतर आपली सेमीफायनलची मॅच असणार आहे. चला चला जेवण घेऊया. चल. सेमीफायनलची प्रॅक्टिस चालू आहे वाटतं. हो, तुमच्यातलं कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन कोण आहे? मी आहे कॅप्टन. मी व्हाईस कॅप्टन. त्या बाजूला आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट बोलून मला वाटत नाही की तुम्ही ही मॅच जिंकाल. काय हे काय बोलतेस तू? आमच्या समोर तुमच्या कॉलेजची टीम आहे म्हणून तू काय आम्हाला घाबरावायला आलीस काय? मला घाबरवायला नाही, जिंकवायला आले मी. काय बोलतेस? अरे ट्रस्ट मी, ती समोरची टीम मधली कमळी आहे ना, ती एकदम शातीर प्लेअर आहे. तिच्या समोर तुम्ही टिकूच शकणार नाही, ती तुम्हाला जिंकूच देणार नाही. मी बोलते ना, तसं केलं ना तर जिंकू शकाल. आणि एक्झॅक्टली तसंच केलं तर मी तुम्हाला गिफ्ट पण देईन. गिफ्ट? कसलं गिफ्ट? तुम्हाला दोघींना माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी होती ना? हो पाय. हां, मग मी सांगते तसं केलं तर मग मी तुम्हाला माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन देईन. खरंच? खरं बोलते, बट मी जसं बोलेल ना तसंच करायचं. आणि ज्या पद्धतीने सांगेल तेच फॉलो करायचं, ठीक आहे? पिन त्यांचं काय काम? हे कशासाठी? आता जेव्हा पण पॉसिबल होईल, जेव्हा पण ती गावच्या तुमच्या इथे येईल, तिला या पिन्स टोचायच्या. कळलं? आणि कोणी बघितलं तर? मी सांगते तसं केलं ना तर कोणी नाही बघणार. हे घे. कळलं आता काय करायचं ते? चालेल. चालेल.